बॉस, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. मी येते आतमध्ये. तुझ्या बाबांचा फोन आहे. बहुतेक यांना कळलंय की युवराजला ताईने ऑफिसच्या बाहेर काढले. चला, म्हणजे एक सत्य तरी त्यांच्या समोर आलं. हॅलो. हॅलो केदार, हा बाबा. कसा आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना? हो. केदार, तारिणी आहे का रे तिकडे? आहे ना, इथे बाजूलाच आहे. काही काम आहे का? मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. केदार, अरे मला ना तुझी थोडीशी मदत हवी होती म्हणून तुला फोन केला होता. हा बाबा, बोला ना. काय ना, मला कौशिकीताई आणि युवराजरावांच्या वादाबद्दल कळलं. म्हणजे रेखानीच सांगितलं मला. अरे चुका होतात लहान माणसांकडनं. युवराजराव अजूनही लहानच आहेत ना, अनुभवानं आहे. तर केदार, तू युवराजरावांसाठी कौशिकीताईंशी थोडंसं बोलशील का रे? म्हणजे त्याची बाजू घेऊ. मग तू आणि तारिणी तुम्ही दोघं मिळून बोललात ना तर वजन जास्त वाढेल. मला निशीचं टेन्शन बघवत नाहीये रे. म्हणजे माझं काही म्हणणं नाही आहे त्याच्याबद्दल, पण लेकीच्या संसाराची काळजी असणार ना मला. हं, हे बघ, तू आणि तारिणी जरा प्लीज कौशिकीताईंशी बोलून घ्या ना. बाबा, तुम्ही जे काही बोललात ते मी सगळं ऐकलंय. पण बाबा, मला नाही वाटत की युवराज भाऊजींनी जे काही केले त्यानंतर कौशिकीताई त्यांना माफ करतील. कारण खूप मोठी चूक केली आहे युवराज भाऊजींनी. आणि अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही समर्थन देणं सुद्धा मला बरोबर वाटत नाहीये. आम्ही कशी त्यांची बाजू घेणार? हे बघा, आमच्या घरातले काय किंवा ऑफिसचे काय, सगळे निर्णय कौशिकीताईंच्याच हातात असतात. त्याच्यामुळे त्याच्यात ढवळाढवळ आम्ही दोघं नाही करू शकत. मला नाही वाटत की आम्ही यावरनं कौशिकीताईंना काही सांगू शकू. हां, तुम्हाला निशीची काळजी वाटतेय, तशीच मला सुद्धा तिची खूप काळजी वाटते. पण तुम्ही तिची काळजी करू नका बाबा. मी एक बहीण म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. तू काय पाठीशी उभी राहणार ग? अगं काय चुकीचं बोलली ती? ओ, तुम्हाला कळत नाहीये? स्वार्थाचं राजकारण खेळतायत हे. आई, खबरदार मला आई बोललीस तर. आईच्या काळजातलं दुःख तुला काय कळणार ग? माझ्या मुलीची काळजी वाटली ना म्हणून फोन केला होता तुला. पण तू जे अपेक्षित होतं ना तेच उत्तर दिलंस मला. निशीची आई, हे बघा, मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खोटं आश्वासन द्यायचं नाहीये. अहो, खरंच आमच्या हातात कुठलीच गोष्ट नाहीये. हातात तर सगळंच घ्यायचंय का तुम्हाला? युवराजरावांना ऑफिसमधून बाहेर काढलंय, चांगलंच आहे तुमच्यासाठी. आज काय ऑफिसमधून बाहेर काढला, उद्या घरातून बाहेर काढतील. हीच इच्छा आहे तुमची. अगं का मुद्दाम करणार आहेत ते? सांग ना. त्या घरातले निर्णय सगळे कौशिकीताई घेतात असं तिला म्हणायचंय. आणि कौशिकीताईंसमोर कोणाचंही काय चालत नाही हे माहिती आहे ना तुला? अहो, ही वाईटावरच आहे. पण तुम्हाला तुमच्या मुलीच्या संसाराची काळजी हवी ना. आणि तारिणी, तुला वाटत असेल मी तुझ्या हातापाय पडेन, तुझ्या पुढे झुकेल, तर असं काही होणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या निशीच्या संसाराचा. तिचा संसार जर का उद्ध्वस्त झाला ना तर या घराशी तुझा संबंध कायमचा संपला. शब्द आहे माझा.